कवी गोविंदाग्रज यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, इतक्या कमी आणि मोजक्या शब्दात महाराष्ट्राचं फार सुंदर आणि सर्वसमावेशक असं वर्णन गोविंदाग्रजांनी केलंय. अशा राकट आणि कणखर देशाचं नेतृत्व करणारा आपला सह्याद्री आणि या सह्याद्रीतील आपले किल्ले, ज्यांचा आपल्या सर्वांना सर्वार्थानं अभिमान आहे. पुण्यालाही खूप सारा किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे आणि यातीलच पुण्याजवळच असलेल्या तुंग या किल्ल्याचा आपला आजचा हा व्हिडिओ. मित्रहो, तुंग हा शब्द उच्चारताना आपसुकच आपल्या तोंडातून उत्तुंग असं उच्चारण होतं. असाच नावाप्रमाणे असलेला हा तुंग किल्ला. याच किल्ल्याचं काठिण्य लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला कठीणगड असं नाव दिलं. त्याबद्दलचाच आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं मनापासून स्वागत. शेक्सपियरने म्हटलं की नावात काय आहे, पण ह्या किल्ल्यावर आल्यावर कळतं की खरंच नावात खूप काही दडलं आहे. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या किल्ल्याचा ट्रेक हा कशा प्रकारचा आहे, इथे आपण कोणकोणती ठिकाणं पाहू शकतो, हे संपूर्ण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. गडावर जायच्या आधी नाश्ता महत्त्वाचा आहे, कारण की गडावर गेल्यावर आपल्याला तिथे काहीच खायला वगैरे भेटणार नाही आहे. जर आपण आपल्या बॅगमध्ये काही घेतलं असेल तर ते खाऊ शकतो, नाहीतर आपल्याला गडाच्या पायथ्याशी आल्यावरच काहीतरी खायला मिळेल. त्याच्यामुळे आता आपण काहीतरी खाऊनच गडावर जायला निघतोय. मित्र हो, आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहे आणि पायथ्याशी आल्यावर इथे आपल्याला किल्ल्याच्या संबंधित संपूर्ण माहिती ह्या दगडावर पाहायला मिळते, जी माहिती मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये आहे. त्याचबरोबर इथे जो आहे तो किल्ल्याचा नकाशा पाहायला मिळतो आहे, ज्याच्यावर आपण काय काय ठिकाणं ह्या किल्ल्यावर पाहू शकतो ती संपूर्ण माहिती आहे. आणि माझ्या मागे जो आहे ते आहे हनुमान मंदिर. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे या किल्ल्यावर प्रत्येक वेगवेगळ्या वास्तूच्या ठिकाणी आपल्याला माहितीचा फलक लावलेला पाहायला मिळतो. हनुमान मंदिर आणि किल्ल्याची जी माहिती होती, पुन्हा तो जो नकाशा होता, तो आता संपूर्ण आपण पाहिला आहे आणि आता पुढे आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. आपल्याला माहितीचा फलक लावलेला पाहायला मिळतो, जो वाचून आपण इथली माहिती घेऊ शकतो. पण जर ती माहिती वाचण्याऐवजी कुणाला ती माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर हवी असेल तर त्या पाटीच्या खाली एक कोडही दिलेला आहे, तर तो कोड आपण स्कॅन करून डायरेक्ट ती माहिती आपल्या मोबाईलवरही घेऊ शकतो. जेव्हा किल्ला चढायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक भैरवनाथाचं मंदिर दिसतंय. तेव्हा ते भैरवनाथाचं मंदिर आणि तिथे असणाऱ्या विरगळी आपण पाहूयात. पायथ्याशी आल्यावर आधी सांगितलं होतं की इथे आपल्याला काही खायला मिळणार नाही, परंतु इथे आल्यावर आपल्याला एक मावशी भेटल्या आहेत, ज्यांनी मस्तपैकी आपल्याला ताक प्यायला दिलं आहे. सो धन्यवाद तुम्ही ताक दिल्याबद्दल, कारण की जेव्हा आम्ही इथे येणार होतो आम्ही ठरवलं होतं की काही खायला प्यायला भेटणार नाही, म्हणून थोडंसं पायथ्याशी खाऊन आलो. पण आता तुमचं ताक पिल्यामुळे आता मस्तपैकी ताकद आली, आता पुढे जायला सुरुवात करू. विरगळ म्हणजे युद्धामध्ये जेव्हा कुठल्या वीराचा, योद्ध्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या आठवणीमध्ये जे दगडामध्ये कोरीव काम केलं जातं त्यालाच विरगळ असं म्हणतात. आपण जेव्हाही कुठल्या किल्ल्यावर गेलो असू तेव्हा आपण तिथे नक्कीच विरगळ पाहिले असतील, मात्र ते दुर्लक्षित असे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हे जे विरगळ आहेत ते खूप व्यवस्थित ठेवलेत. सो त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते खरंच मोलाचं आणि चांगलं काम आहे. तो गडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या फार अशा ओबडधोबड आहेत, म्हणजे ज्या त्यांच्या पायऱ्या आहेत त्या खराब झाल्यात, तेव्हा चालताना जरा जपून चालायला पाहिजे.
हे जर आपण इथे पाहतोय तर पायऱ्या एकदम तुटलेल्या अवस्थेत आहेत, पण ठीक आहे, चालू शकतो. हे दगड तुम्ही आता असे वरती घेऊन जातात का, जे लावायचे ते? हां. बापरे, दम नाही लागत? नाही, किती वेळा खालीवर करता? दिवसभर तसं काही टेन्शन नाही मला. बापरे, किल्ला चढायला आपण अवघडाच्या पायऱ्या चढून आलो, मात्र इथे जे आपण बघतो ह्या ज्या पायऱ्या आहेत अगदी चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते जे काम केलं ते केले सह्याद्री प्रतिष्ठानने. सो त्यांनी हे जे काम केलेलं ते ॲक्च्युली खूप म्हणजे असं सलामाचं काम आहे, कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की ते किल्ल्याच्या पायथ्यापासून इथपर्यंत 50 किलोचं ओझं असेल किंवा दगड असतील, माती असतील, सिमेंट असेल, ते सर्व ते उचलून पायथ्यापासून अगदी किल्ल्यावर आणतात आणि त्यांनी हे काम केलेलं आहे. सो खरंच त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि आता आपण पुढे किल्ला चढायला सुरुवात करू. इथे आपण बघाल तर पहिली जी पायरी आहे तिथे लिहिलं आहे स्वराज्याची पायरी. सो चला स्वराज्याच्या पायरीला सुरुवात करू. आपल्या मागे आता आपण जे बघतोय ते आहे चपेटदान मारुतीचं मंदिर. चपेटदान म्हणजे त्यांच्या पायाखाली एक पाणोती नावाची राक्षसीन आहे आणि त्या राक्षसनीला ते मारतायत अशा प्रकारे ती मूर्ती आहे. म्हणजेच आपल्या मावळ्यांना ह्या शत्रूंपासून वाचवण्यासाठी एक शौर्य देणारी अशी आपण मूर्ती म्हणू शकतो. देवडीतली ही हनुमानाची मूर्ती आहे. आता ही पाहून आपण पुढे जायला सुरुवात करू. चपेटदान मारुती मंदिराचं दर्शन करून आलं की पुढे थोडंसं 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला ह्याच्यात थरारक अशा पायऱ्या पाहायला मिळतात, जो आता आपल्याला चढायच्या आहेत. भयंकर ऊन आहे, पायऱ्या सरळ आहेत, त्याच्यामुळे थोडा दम लागतोय. मात्र वातावरणातली शांतता आणि इथे असलेलं वातावरण ह्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थकवा जाणवत नाही आहे. किल्ल्याच्या मध्यावर आता आपण पोहोचलो आहे मित्र हो. आणि किल्ल्यावर आल्यावर ह्या अर्ध्या वाटेतच आपल्याला पवना जलाशयाचा विस्तीर्ण असा अथांग परिसर दिसायला लागला आहे. वाट थोडीशी अरुंद आहे, त्याच्यामुळे जरा जपून चालायला हवं. आणि मेनली पावसाळ्याच्या दिवसामध्ये, कारण की आता तरी गवत सुकलेलं आहे त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. मात्र पावसामध्ये जे आहे ते खूप जपून चालायला पाहिजे ह्या रस्त्याने. त्याचबरोबर समजा आपण घाबरत असू इथे चालायला, तर ह्याच्या सह्याद्री प्रतिष्ठाननेच इथे अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत, जेणेकरून आपण अशा दोऱ्यांना हात लावून लावून व्यवस्थित हळूहळू इथे गडावर चढू शकतो.
असं हे आहे किल्ल्यावरचं मेट हे ठिकाण, जिथे 4 ते 5 जणं निवांतपणे आराम करून पुढच्या आपल्या प्रवासाला जाऊ शकतात. कातळात कोरलेलं मेट. आणि हा आपल्याला इथे पुढे दिसतोय किल्ल्याचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. या दरवाजाच्या पायऱ्यांचं काम झालंय, तेव्हा इथल्या पायऱ्या आता एकदम सुस्थितीत अशा आहेत. गणेश दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला 2 रस्ते दिसतात. एक जो रस्ता आहे तो वरती बाले किल्ल्यावर जातो आणि एक जो रस्ता आहे तो बुरुजाकडे जातो. आधी आपण बुरुजाकडे जाऊयात. तिकोना किल्ला हा पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईवरनं जर आपण आलोत तर लोणावळ्याजवळ उतरून आपण बसने किंवा आपल्या प्रायव्हेट गाडीने या तुंगेवाडी गावाजवळ येऊन हा ट्रेक करू शकतो. किंवा पुण्यातनं जर आपण निघालो तर मुळशी, कामशेत ह्या मार्गे येऊन आपण ह्या तुंगेवाडीतून इथे वरती येऊ शकतो. कारण की हा तुंग किल्ल्याच्या 3ही बाजूला पवना जलाशय आहे आणि फक्त एकाच ठिकाणी जी तुंगेवाडी आहे तिथूनच आपण या किल्ल्याला वरती येतो. आता आपण किल्ल्याच्या पहिल्या बुरुजापर्यंत आलोय. हा बुरुज जरा ढासळलेल्या अवस्थेत दिसतोय. बारा मावळातील एक असलेला पवन मावळ आणि त्या पवन मावळातला हा तुंग किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि भौगोलिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला आहे. कारण बोरघाटासारख्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचबरोबर पवन मावळातले किल्ले म्हणजे तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर ह्या किल्ल्यांवर शत्रूंपासूनची आलेली आक्रमणं थोपवण्यासाठी, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. महाराजांनी मावळ प्रांत जिंकून घेतल्यावर हे सर्व किल्ले पवन मावळातले महाराजांच्या आधिपत्याखाली आले होते आणि त्यावेळेस या पवन मावळावर लक्ष ठेवण्यासाठी नेतोजी पालकर यांची नेमणूक केली होती. मध्ये जयसिंगाबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले जे होते त्यातला हा एक तुंग किल्लाही होता.
काही काही लोक तिकोना आणि तुंग असा ट्रेकही करतात. तिकोना किल्ला चढून झाल्यावर तिकोना पेठेत येऊन पुढे आलं की एक ब्राह्मणोली म्हणून गाव लागतं आणि ह्या ब्राह्मणोली गावातून एक लॉन्च करतात. म्हणजे जो पवना जलाशयाचा जो परिसर आहे तिथे लॉन्च म्हणजे एक बोट करतात आणि त्या बोटने त्या ब्राह्मणोली गावाकडून इथे केवरेज गावाजवळ येतात आणि त्या केवरेज गावाजवळ उतरलं की 20 मिनिटाच्या अंतरातच आपण तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी येतो. मित्रहो, तुंग किल्ल्याचा हाच तो सुळका जो पर्यटकांना आकर्षित करतोय. आपल्यालाही आता तिकडेच जायचं आहे. सो चला जाऊयात. आणखीन थोडं पुढे आल्यावर आपल्याला जिभी रचनेचा म्हणजेच गोमुखी आकाराचा हनुमान दरवाजा पाहायला मिळतो आणि या हनुमान दरवाजामधनं आत गेल्यावर आपल्याला सैनिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या 2 देवड्याही पाहायला मिळतात. चला तर आता ह्या दरवाजाच्या आत जाऊन देवड्या आणि पुढचा परिसर पाहूयात. हनुमान दरवाजापासून थोडं पुढे आलं की आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळतं आणि त्या गणेश मंदिराच्या मागेही एक पाण्याचं टाकं आहे. आता आपण ते सर्व इथे बघूयात. आणि सतत आपल्याला भुरळ पाडत असणारा हाच तो किल्ल्याचा सुळका. थोडं विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आता 2 मिनिटाच्या अंतरावरच बालेकिल्ला आहे, तिथे आता आपण जाणार आहोत.
मित्र हो, आणि शेवटी आपण किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या जागेवर म्हणजे टॉप पॉईंटवर आलो. दमलो होतो, थकलो होतो, तहान लागली होती. मात्र इथे आल्यावर काही असो वा नसो, पण आपला थकवा गेलाय त्याच्यासाठीची एकच गोष्ट म्हणजे हा भगवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यावर पोहोचल्यावर तिकोना, लोहगड, विसापूर आणि कोरीगड यांसारखे किल्ले आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. इथे आल्यावर एक गोष्ट अनुभवते, ती म्हणजे किल्ल्यांवर पोहोचल्यावर इथे फडकणारा भगवा, जो पाहिल्यावर क्षणार्धात आपल्या अंगात जोश निर्माण होतो आणि आपण आपला सर्व क्षीण लगेचच विसरून जातो. आमचंही तेच झालं. किल्ल्यावर पोहोचल्यावर मनाचं सार्थक वाटलं आणि मग कळलं की महाराज फक्त वाचायला नाही तर प्रत्यक्ष अनुभवायला अशा ठिकाणी यायला हवं. या किल्ल्यांकडे पाहिल्यावर काय वाटतं माहिती आहे? ऊन, वारा, पाऊस, शत्रूची आक्रमणं ह्या सर्वांशी सामना करत आजही हा खंबीरपणे इथे उभा आहे. माझ्या मते आपलं आयुष्य काहीसं असंच असतं. आपल्याही आयुष्यामध्ये ऊन, वारा, पाऊस म्हणजे सुखदुःख येतच असतात आणि आपणही त्या संकटांचा असाच खंबीरपणे सामना करायला हवा. म्हणजे ज्या किल्ल्यांसारखं आपण अजेय राहू. आमचा आजचा दिवस फार छान गेला, आमचा हा ट्रेक फार छान झाला. मात्र आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जर ह्या चॅनलला नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.